हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण फिल्लेट कमांड, ॲरे कमांड याच्याबद्दल पाहिलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲरे कमांड पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहेत. जसं की त्याच्यामध्ये सोर्स ऑब्जेक्ट कसा चेंज करता येतो, रिप्लेस आयटम कसं करता येतं, ॲरेला रिसेट कसं करता येतं, त्याचबरोबर अजून काही ऑप्शन्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, ते पण आपण डिस्कस करणार आहे. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. आता आपण ड्रॉइंगवरती जाणार आहेत. आता ड्रॉइंग इथे ड्रॉ करतो मी. फर्स्ट ऑफ ऑल एक रेक्टँगल ड्रॉ करतो आहे. सॉरी, रेक्टँगलचं साईज घेतो आहे आपण इथे 30,25चा एक रेक्टँगल बनवला आहे. या रेक्टँगलला आपल्याला ॲरे बनवायचं आहे. आता इथे आपण जो बनवणार आहे तो रेक्टँग्युलर ॲरे बनवणार आहेत. ओके, सो गो टू द रेक्टँग्युलर ॲरे, जो आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. ओके, रेक्टँगल ॲरे घेतला, त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आहे, त्यानंतर एंटर केलं. एंटर केल्याबरोबर आपल्याला इथं नंबर ऑफ कॉलम्स येत आहेत, नंबर ऑफ रोज येत आहेत. लेवल्स आपण त्याच्या अगोदर ऑलरेडी पाहिलं होतं. बेस पॉईंट कसं असतं ते आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. बिटवीनचं डिस्टन्स किती द्यायचं आहे, टोटल डिस्टन्स किती पाहिजे, रोमधलं बिटवीनचं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल आर द रोज अँड व्हर्टिकल आर द कॉलम्स, असं आपण त्याला यूज करतो. राईट, तर हे आपण आता बाय डिफॉल्ट इथे असोसिएटिव्ह ठेवलेलं आहे मी. ओके, त्यानंतर आपण ॲरेला क्लोज करतोय. आता परत त्या ॲरेवरती जेव्हा आपण क्लिक करतोय तर इथे आपल्याला एक ॲरे एडिटची कमांड ओपन होतीये. टॅब्समध्ये आपण बघू शकता ॲरे नावाची कमांड आपल्याकडे आली आहे. त्याबरोबर आपण इथे कॉलम असतील, रोज असतील, लेवल इथे पण टाकता येतं. पण याच्यामध्ये इथे तुम्हाला अजून काही ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात. दॅट इज द एडिट सोर्स, रिप्लेस आयटम अँड रिसेट ॲरे. फर्स्टली आपण एडिट सोर्सकडे जाऊयात. ओके, तर एडिट सोर्स कसा बनवता येतो. समजा या रेक्टँगलच्या ऐवजी मला एखादा वेगळा शेप इथे बनवायचा आहे आणि जो रेक्टँगल आहे तो डिलीट करायचा आहे. तर त्या कंडिशनमध्ये आपण एडिट सोर्स कमांडचा यूज करतो. सो गो टू द एडिट सोर्स. त्यानंतर पहिला ऑब्जेक्ट कुठला होता, हा रेक्टँगल होता. याला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला एक पॉपअप मेसेज येतो, एडिट सोर्स ऑब्जेक्ट ऑफ द असोसिएटेड ॲरे. तर इथे आपल्याला ओके करायचं आहे, याचा आपल्याला चेंज करायचं आहे. राईट, ओके करा. त्यानंतर कुठला शेप ड्रॉ करायचा आहे, तुम्ही हेक्झागॉन घेऊ शकता, ट्रायंगल घेऊ शकता. आता इथं मी पॉलिगॉनमध्ये हेक्झागॉन बनवणार आहे. तर नंबर ऑफ साईड 6. त्यानंतर सेंटर पॉईंट त्याचा इथे देतोय आपण इथे इन्स्क्राईब, आणि मग आपण याचा लेंथ घेतोय जी आपल्याला पाहिजे ती. इथे म्हणजे रेडियस आपल्याला टाकतो आपण याच्यामध्ये. जेवढे रेडियस पाहिजे तेवढी आपण रेडियस काय करू शकतो, घेऊ शकतो याच्यामध्ये. ओके, तर इथं व्हॅल्यू तुम्हाला जी काही पुटअप करायची आहे तर ती व्हॅल्यू तुम्ही पुटअप करू शकता. त्यासाठी अर्थ मोड आपला ऑन ठेवूयात. एफेट फंक्शन की एफेट आपण ऑन करून घेऊयात. ओके, फंक्शन की एफेट आल्यामुळे तो आपल्याला प्रॉपरली काय होतो, जॉईन होतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण इथं रेडियस प्रोव्हाइड करू शकतो. इथं रेडियस मी 14 दिली आहे. किती, 14 दिली आहे. तर 14 रेडियस टाकल्याबरोबर सगळीकडे कसे जनरेट झालेत, आपले हेक्झागॉन जनरेट झालेत. बरोबर, हा रेक्टँगल नको असेल या रेक्टँगलला तुम्ही डिलीट करू शकता. सगळीकडचे रेक्टँगल काय होतात, डिलीट होतात. राईट, तर हे आपण कशामध्ये बनवलं, एडिट सोर्समध्ये बनवलं. ओके, तर हे होतं. आता इथं तुम्हाला एक टॅब मिळतो. सेव्ह करायचं असेल सेव्ह करा, डिस्कार्ड करायचं असेल तर डिस्कार्ड करू शकता. हा आपण बनवलेला होता तो एडिट सोर्सवाला. आता रिप्लेस आयटम कसं यूज करू शकतो, तर रिप्लेस आयटम बनवण्यासाठी मी काय करतोय, फर्स्ट ऑफ ऑल एक सर्क्युलर ॲरे बनवून घेतोय. सर्कल घेतला, सर्कलचं रेडियस टाकलं इथे 15. त्याबरोबर इथे मला ॲरे कमांड, ॲरेसाठी आपण शॉर्टकट की AR यूज करतो. बरोबर, शॉर्टकट की आहे AR. एंटर करा. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. इथे पण ऑब्जेक्टला सिलेक्ट केल्याच्यानंतर एंटर करा. एंटर केल्याच्यानंतर तो आपल्याला विचारतोय कुठला टाईपचा ॲरे आपल्याला यूज करायचा आहे. आता इथे आपण घेतोय रेक्टँग्युलर ॲरे. रेक्टँगल ॲरेवरती क्लिक करा. नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज आपण इथे ठेवू शकतो. आता मला कॉलम चौथा नको आहे, इथे मी 3 व्हॅल्यू टाकतोय. तर 3 रो आणि 3 कॉलम्स आपल्याकडे जनरेट झाले आहेत. बिटवीनचा डिस्टन्स असेल, बिटवीनचा डिस्टन्स पण आपण देऊ शकतो. ओके करतोय. आता असोसिएटिव्ह ऑप्शन इथे ऑन ठेवलेला आहे, याच्याबद्दल आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट ऑप्शन यूज करायचा आहे, तो म्हणजे आपला रिप्लेस आयटम. आता रिप्लेस आयटम कशासाठी यूज करतो, समजा मला हा जो सर्क्युलर म्हणजे सर्कलचा जो आपण ॲरे बनवलेला आहे,
सेम ॲरे मला दुसऱ्या ऑब्जेक्टचा बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये क्वांटिटी पण एवढ्याच असल्या पाहिजेत जशा सर्कलच्या जेवढ्या क्वांटिटी आहेत, कॉलम पण तेवढेच असले पाहिजे, रोज पण तेवढ्या असल्या पाहिजेत, बिटवीनचं डिस्टन्स पण तेवढं असलं पाहिजे, टोटलचं डिस्टन्स पण तेवढंच असलं पाहिजे. सेम याच्यासारखा सर्क्युलर सारखा जर बनवायचा असेल तर आपण रिप्लेस ॲटम कमांडचा यूज करतो. तर त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे एक ऑब्जेक्ट ड्रॉ करूयात. ओके, तर ऑब्जेक्ट मी समजा इथे इलिप्स घेतला. काय घेतला आहे? इलिप्स जनरेट करतो इथे मी. इलिप्सचा साईज द्या. इलिप्स आपण इथे 10 आणि त्यानंतर व्हर्टिकली आपण इथे व्हॅल्यू टाकूयात. व्हर्टिकली आपण इथे 6 टाकूयात. ओके, ठीक आहे. आता सेम जेवढे आपले सर्कल आहेत तेवढेच आपल्याला इलिप्स बनवायचे आणि तेवढ्याच डिस्टन्सवरती बनवायचे, जसं की या सर्कल टू या सर्कल जेवढा डिस्टन्स आहे. तर त्या कंडिशनमध्ये काय करतो आपण, या कंडिशनमध्ये आपण रिप्लेस ॲटम कमांडचा यूज करतो. ओके, तर रिप्लेस ॲटमवरती जा. कशाला रिप्लेस करायचं आहे? याला रिप्लेस करायचं म्हणजे इलिप्सला सिलेक्ट केलं, त्यानंतर एंटर करा. त्यानंतर तो त्याचा बेस पॉईंट मागतो. बेस पॉईंट जो द्यायचा असतो तर तो सर्क्युलर जो ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे जे आपण अगोदर ड्रॉ केलेत त्याचा द्यायचा असतो. आता इथे सर्कल आहे म्हणून मी सर्कल सांगतोय, इथे तुमचा कुठलाही शेप असू शकतो. ओके, त्यानंतर आपण काय केलं, फर्स्ट सर्कल सिलेक्ट करा, सेकंड सिलेक्ट करा, थर्ड सिलेक्ट करा, फोर्थ सिलेक्ट करा, फिफ्थ, सिक्स्थ, प्रॉपर सिलेक्शन घ्यायचं. ओके, आणि 9th इथे बघू शकता आपले ॲरे जनरेट झालेले आहेत. जेवढे सर्कलच्या क्वांटिटी होत्या तर तेवढ्याच याच्यामध्ये तो जनरेट झालेला आहे. दिसतंय? त्यातलं बिटवीनचं डिस्टन्स पण तेवढंच आहे, सॉरी रोज पण तेवढ्याच आहेत आणि कॉलम पण काय आहेत तेवढेच आहेत आपल्याला, राईट. आता समजा आपल्याला हा नको असेल तर इथे आपण रिसेट ॲरे कमांडचा यूज करू शकतो आणि याला रिसेट करता येतं परत वापस. रिसेट केलात तर परत तो आपला सर्क्युलरमध्ये बनतो आणि ॲरेला क्लोज करू शकता. तर हे होतं आपल्याला ॲरेला आपण एडिट कसं करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण एडिट सोर्स पाहिला, रिप्लेस आयटम पाहिला आणि रिसेट ॲरे पाहिला. आता याच्यातला ॲरेमधला आपण आपला दुसरा शेप पाहणार आहेत. आता दुसऱ्या शेपमध्ये काल आपण पाहिलं होतं आर्कच्या अलॉंग पाहिला होता, दॅट इज द पाथ ॲरे आपला. ओके, पाथ ॲरे आर्क ॲज आपण पाथ म्हणून यूज केला होता, राईट. आज आपण स्प्लाइन आपण यूज करणार आहेत. सो गो टू द स्प्लाइन कमांड आणि स्प्लाइनमध्ये काय करावं लागेल, आपल्याला ऑर्थो मोड ऑफ ठेवावं लागेल, राईट. तर पहिल्यांदा आपण इथे एक स्प्लाइन बनवून घेऊयात. ओके, स्प्लाइन बनवला, त्यानंतर एंटर केलं. या स्प्लाइनच्याच साईडला एक आपण रेक्टँगल किंवा कुठलाही हेक्झागॉन वगैरे कुठलाही शेप बनवू शकता. इथं मी रेक्टँगल बनवला जस्ट रॅन्डम, ठीक आहे. आता हा रेक्टँगल या कर्वनुसार आपल्याला काय झाला पाहिजे, ॲरे झाला पाहिजे. तर त्या कंडिशनसाठी ॲरेचा दुसरा टाईप आपण यूज करतो, दॅट इज द पाथ ॲरे. कुठला? पाथ ॲरे. तर पाथ ॲरेवरती क्लिक करा. त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट ऑब्जेक्ट असं इन्स्ट्रक्शन येते. ऑब्जेक्ट सिलेक्ट करा, एंटर करा. देन पाथ सिलेक्ट करा असं इन्स्ट्रक्शन येतं आहे. पाथला सिलेक्ट करा. इथे पाहू शकता की आपल्या क्वांटिटी कशा चेंज झालेल्या आहेत. पाथच्या अलॉंग काय झालेला आहे, तो ॲरे झालेला आहे. आता इथे आपण डिव्हाइड आणि मेजर कमांड याच्यामध्ये पाहिलं होतं, सॉरी डिव्हाइड आणि मेजर कमांड आपण पाहिलं होतं. डिव्हाइडमध्ये आपण नंबर ऑफ सेगमेंट टाकतो आणि मेजरमध्ये आपण डिस्टन्स टाकतो. म्हणजे आपल्याला याच्यातलं डिस्टन्स द्यायचं असेल तर आपण काय यूज करणार, मेजर यूज करणार, की ज्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता बिटवीनचं डिस्टन्सच आपल्याला काय ॲक्टिव्ह आहे. क्वांटिटी आपण चेंज करू शकतो का इथे, किंवा नंबर ऑफ आयटम म्हणतो आपण चेंज करू शकतोय का, नाही आहे. पण याच ठिकाणी मी काय केलं, इन्स्टेड ऑफ मेजर इथे आपण डिव्हाइड घेतलं. तर डिव्हाइड घेतल्याबरोबर काय होतं, आपल्याला इथे क्वांटिटी टाकता येतात. नंबर ऑफ क्वांटिटी किती टाकायच्यात आपल्याला, तर त्यानुसार तो जनरेट करतो. ओके, 10 टाकायच्यात, 20 टाकायच्यात, जेवढं पण क्वांटिटी टाकायच्यात तेवढं टाकू शकता. त्याचबरोबर इथे अलाइन नावाचा ऑप्शन आहे. अलाइन जर ऑप्शन आपण ऑफ केलात तर जसं ओरिजिनल कंपोनंट कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे, दॅट इज अ रेक्टँगल. बाकी सर्व कसे झाले, तसे रोटेट झालेले आहेत, राईट. तर ते सर्व आपल्याला अलाइनमध्ये येतात, बघू शकता. अलाइन ऑप्शन आपण काय केला, ऑफ केला, तर ते कसे येतात, ओरिजिनल जो ऑब्जेक्ट होता आपला
त्याच डायरेक्शननी ते जनरेट होत आहेत. ठीक आहे, तर हे होतं आपलं पाथ ॲरे. पाथ ॲरेमध्ये आपल्याला क्वांटिटी टाकायची असतील तर आपल्याला डिव्हाइड यूज करावं लागेल, आणि डिस्टन्स द्यायचं असेल 2 एलिमेंटमधलं तर मेजर यूज करावा लागेल. ओके, दॅट्स इट. क्लोज करतो ॲरेला. आता याच्यातला जो तिसरा टाईप आहे, तो तिसरा टाईप म्हणजे आपला कुठला आहे, पोलार ॲरे, ज्याच्याबद्दल आपण एक लेक्चरच्या अगोदर म्हणजे कालच्या लेक्चरच्या अगोदर एक्झरसाइजमध्ये आपण पोलार ॲरेचा एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला होता. आता पोलार ॲरे जो आहे तर तो सर्क्युलरमध्ये यूज करतो आपण. सो फॉर दॅट इथे मी एक सर्कल ड्रॉ करतोय. सर्कलचं रेडियस आहे 100. देन परत अजून एक सर्कल घ्यायचं आहे मला, जो इथे आहे, आणि इथे मी त्याला रेडियस देतोय त्याची 25. ठीक आहे. आता हा वाला जो सर्कल आहे, या सर्कलवरती आपल्याला काय पाहिजे, ॲरे करायचा आहे. तर फॉर दॅट गो टू द पोलार ॲरे कमांड. पोलार ॲरेमध्ये गेलायत. पोलार ॲरेमधनं आपण जो ऑब्जेक्ट आपल्याला ॲरे करायचा आहे त्याला सिलेक्ट करा, त्यानंतर एंटर करा. एंटर केल्याच्या नंतर तो आपल्याला इन्स्ट्रक्शन काय येत आहेत, स्पेसिफाय सेंटर पॉईंट ऑफ ॲरे. आता हा छोटा सर्कल कुठल्या सर्कलवरती आहे, तर या मोठ्या सर्कलवरती 100 mm सर्कलवरती. तर 100 mm सेंटर कुठे आहे, तर हा आहे. मेनली स्टुडंट बऱ्यापैकी चूक करतात, इथे सेंटर घेताना परत इथे घेतात, म्हणजे नंबर ऑफ क्वांटिटी जी येणार आहे, तुम्ही जे टाकणार आहेत नंबर ऑफ क्वांटिटी, हे एकावरती एकच जनरेट होतात, कारण त्यांचा दोघांचा सगळ्यांचा सेंटर सेमच येईल ना. तर त्यासाठी सेंटर आपल्याला प्लेस करताना लक्षात असू द्या की ज्या ऑब्जेक्टवरती तो प्लेस केलेला आहे त्या ऑब्जेक्टचा सेंटर आपल्याला द्यावा लागतो. मग जसं की 100 mm सर्कलवरती आपला काय आहे, हा 15 रेडियसचा सर्कल आहे आपल्याकडे. ओके, किती आहे, या रेडियसचा सर्कल आहे, किती, 100 mm ह्याच्यावरती. म्हणून आपल्याला 100 mm सेंटर घ्यावा लागेल. 100 mm सेंटर घेतल्याच्या नंतर इथं नंबर ऑफ क्वांटिटी बाय डिफॉल्ट 6च येतात. तुम्हाला वाढवायचे असतील तर आपण वाढवू शकतो. समजा इथे मी 10 घेतल्या तर 10 क्वांटिटी टाकता येतात. त्यानुसार आपल्याला त्याचं बिटवीनचा अँगल पण वाढतो, दॅट इज 36 डिग्री. टोटल अँगल पण असतो. आता इथे मी 6 टाकले. समजा मला 6 एलिमेंट टोटली कशामध्ये पाहिजेत, 180 मध्येच पाहिजेत, समजा 180 डिग्रीमध्ये. तर 180 डिग्रीमध्ये पण आपण घेऊ शकतो. त्यातल्या त्याचं डायरेक्शन तुम्ही बघू शकता, हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जात आहे. डायरेक्शन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. तेच जर आपल्याला क्लॉकवाईज पाहिजे असेल तर हा डायरेक्शन नावाचा ऑप्शन काय करतो आपण, ऑफ करतो, ज्याच्यामध्ये तो काय होतो, क्लॉकवाईज डायरेक्शननी जनरेट होतो. ओके, तर ह्या गोष्टी आहेत आपल्याला याच्यामध्ये. डायरेक्शन तुम्हाला जसं ठेवायचं तसं ठेवू शकता. त्याचबरोबर इथे मी त्याला डायरेक्शन अपवर्ड ठेवलं. त्यानंतर इथं रोजवाला ऑप्शन काय आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. आता रोजमध्ये कसं आहे, तुम्हाला क्वांटिटी टाकता येतात जेवढं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असतील. आता इथे मी क्वांटिटी टाकतोय, समजा 3 क्वांटिटी टाकल्या. तर बाहेरच्या साईडनी काय होतं आहे, आपल्याला एक 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 जनरेट होत आहेत. इट इज इन क्राऊन शेप. क्राऊन शेपमध्ये ते जनरेट होत आहेत. जर तुम्हाला क्राऊन शेपमध्ये बनवायचं असेल तर इथे रोजमध्ये व्हॅल्यू टाकतो. आता हा बिटवीनचा डिस्टन्स 75 आहे, याला आपण 60 करूयात, थोडंसं जवळ घेऊयात, आणि क्वांटिटी वाढवू शकतो रोजमधल्या, जेणेकरून आपल्याला तो क्राऊन लाईक शेप आपल्याला बनेल याच्यामध्ये. त्यानंतर आपण याला क्लोज करूयात ॲरेला. आता याच्यामध्ये ही खूप तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतात, की जसं आपण याच्यामध्ये पाहिलं होतं, एडिट सोर्स, रिप्लेस ॲटम अँड रिसेट ॲरेबद्दल याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. तर हे होती आपली ॲरेची डिटेलमध्ये कमांड्स आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे. ओके, कालच्या लेक्चरमध्ये आपली चांफर कमांड राहिली होती. चांफर कमांड कशासाठी यूज केली जाते आणि ती बनवली कशी जाते ॲटोकॅडमध्ये याच्याबद्दल डिस्कस करूयात. ओके, तर फॉर दॅट इथे मी काय घेतलं, इथे एक ड्रॉइंग घेतलेलं आहे. या ड्रॉइंगमध्ये इथे एक तुम्हाला ही एक डायग्राम दिसते आहे, ज्याच्यामध्ये एक पूर्ण क्यूब आहे, आणि क्यूबच्या आतमध्ये एक होल केलेला आहे, आणि होलच्या वरच्या अप्पर फेसला आपल्याला चांफर दिलेला आहे. तसंच त्याची दुसरी डायग्राम बघा, इथे एक शाफ्ट दिला आहे, या शाफ्टच्या एंडिंगला पण चांफर दिला आहे. आता हे कशासाठी दिले जातात, ओके, आता ज्यावेळेस आपण एखादा होलमध्ये एखादा शाफ्ट इन्सर्ट करतो, या होलमध्ये हा शाफ्ट इन्सर्ट करायचा आहे. दोघांचं डायमेन्शन तर नियरली अबाउट सेमच असणार आहे, राईट. म्हणजे ते इझिली इन्सर्ट होतील का, नाही आहे. तर त्याच्यामुळे काय करतो, इथे चांफर दिल्यामुळे काय होतं, याचा डाया थोडासा बिग्गर होतो अपवर्डचा,
आणि इथे चांपर दिल्यामुळे याचा बॉटमचा डाया थोडा छोटा होतो, म्हणजे जेणेकरून तो असेंबल व्हायला तो गाईड करतो. दिस इज द आपला त्याचा यूज आहे चांफर देण्यापाठीमागे. जो आपण काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टला बिव्हेल करतो. काय करतो? बिव्हेल करतो. ओके. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, चांफरचा यूज असतो, जसं की मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे. आत्ता आपण चांफर कसा बनवायचा याच्याबद्दल पाहूयात. आता समजा माझ्याकडे एक शाफ्ट आहे. काय आहे? शाफ्ट आहे. आता त्यासाठी ऑर्थो मोड इथं ऑन करूयात आपण. ठीक आहे. इथे आपल्याकडे शाफ्ट आहे. शाफ्टचा डायमेन्शन घेऊयात इथे आपण 50, व्हर्टिकली 100 घेऊयात. त्यानंतर राईट साईडला इथे आपल्याला 20 घेऊयात. परत व्हर्टिकली 15 टाकतो मी इकडे. आता इथे आपण पहिला जो घेतला होता तर याच्याशीच रिलेटेड घ्यावा लागेल, लक्षात असू द्या. आता हे डिस्टन्स आपलं, हे डिस्टन्स आपण 50 घेतलं होतं, हे 20 घेतलं होतं. राईट. हे आपल्याला टोटल 70 पाहिजे. सॉरी 50 प्लस याच्यामध्ये बघूयात. एकच मिनटं, कंट्रोल झेड करतोय. ओके. तर हे डिस्टन्स आपण टोटली 70 घेतोय मी. ठीक आहे. 70 घेतलं. अपवर्ड आपण घेतोय 120. त्यानंतर राईट हँड साईडला आपल्याला घ्यायचं आहे 20 mm. ओके. देन अपवर्ड 15 mm. देन 70 आणि 20 90. तर आपल्याला 90 mm चा घ्यायचा आहे. परत डाऊनवर्ड यायचं आहे 15 15. परत इकडे 20 घ्यायचं आहे आणि हा इथे जॉईन करायचं आहे आपल्याला. ओके. तर असं आपण त्याला क्रिएट करू शकतो. याच्यातला अनवॉन्टेड पोर्शन मी काय करतो, इथे ट्रिम करून टाकतोय, जो नको आहे तो. आता समजा याच्या बॉटमला आपल्याला चांफर द्यायचं. आता हा असा आपण ड्रॉ केलेला आहे, याच्या बॉटमला चांफर द्यायचा आहे. तर फॉर दॅट फिल्लेटमध्ये आपल्याला चांफर पाहायला मिळतो. आता चांफरमध्ये पण आपल्याला 2 टाईपमध्ये चांफर दिले जातात. एक डिस्टन्स इंटू डिस्टन्स आणि दुसरा असतो डिस्टन्स इंटू अँगल. दोन मेथडद्वारे. फिल्लेटमध्ये एकच आहे, आपण काय करतो, फिल्लेट रेडियस देतो. राईट. पण इथे आपल्याला 2 डायमेन्शन द्यावे लागतात. पहिला आहे डिस्टन्स, एक व्हर्टिकल डिस्टन्स, एक हॉरिझॉन्टल डिस्टन्स. हे डिस्टन्समध्ये देतो आणि अँगलमध्ये दोन्हीपैकी एक असेल, व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल, आणि त्यातला अँगल. नॉर्मली अँगल आपल्या याच्यामध्ये 45 डिग्रीचा यूज केला जातो. ओके. तर आता इथं मी सध्या डिस्टन्स इंटू डिस्टन्स घेतोय. ओके. आता डिस्टन्स इंटू डिस्टन्समध्ये समजा मला इथं 20 mm बाय 20 mm चा आपल्याला इथे चांफर द्यायचा आहे. तर याला सिलेक्ट करा, याला सिलेक्ट करा. इथे बघू शकता 20 mm बाय 20 mm चा चांफर जनरेट झालेला आहे. त्याला तुम्हाला डायमेन्शन चेक करायचं असेल सो गो टू द लिनियर डायमेन्शन्स. इथे तुम्ही बघू शकता. सॉरी, पॉईंट आपला चुकीचा गेलेला आहे, त्यामुळे पॉईंट प्रॉपर घ्या, थोडं झूम करून. इथे आणि इथे 20 आहे. तसंच व्हर्टिकलसुद्धा आपला काय प्रॉपर 20 येईल, तो आपला जनरेट होईल. बघू शकता. आता याच्यामध्ये अँगल कसा दिला जातो याच्याबद्दल डिस्कस करूया. परत चांफरमध्ये इथं अँगल डिस्टन्स घेतला. आता इथं मी डिस्टन्स टाकतोय 10 आणि अँगल टाकतोय 45. 2 ऑप्शन द्यायचे असतात, 2 वेळा व्हॅल्यू टाकायचं. फर्स्ट इज द डिस्टन्स. आता डिस्टन्स कुठे दिला मी, इथे दिला, आणि अँगल इकडे दिला. तर दोघांमध्ये तुम्ही अँगल चेक करायचं असेल तर चेक करू शकता. सो गो टू द युटिलिटीज. युटिलिटीजमध्ये आपण इथे अँगल चेक करूयात. ही लाईन आणि ही लाईन. तर याच्यामध्ये तुम्हाला हा इकडनं 135 दाखवतो आहे, म्हणजे टोटल तो 180 असेल. 180 मायनस 135 म्हणजे हा 45 येतो आपल्याला. ठीक आहे. पण ज्यावेळेस एक लक्षात ठेवा, याचा पण अँगल तुम्हाला 45 असेल, कारण ज्यावेळेस तुमचं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स हे सेम असतं त्यावेळेस अँगल पण तुमचा 45 डिग्रीच असतो या कंडिशनमध्ये. ठीक आहे. तर हे असं आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर चांफर कशासाठी दिला जातं लक्षात आलं. समजा एखाद्या इंटरनल होलवरती चांफर द्यायचा आहे, होलमध्ये चांफर द्यायचा आहे, तर इथे एक मी रेक्टँगल जनरेट करतो, म्हणजे याच कंपोनंटचा आपण व्ह्यू जनरेट करूयात. ओके. आता याचा मी फ्रंट व्ह्यू घेतोय, दॅट इज द 150 कॉमा तो स्क्वेअर आहे. समजा 150 कॉमा 150 आपण बनवला आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चांफर दाखवायचं आहे. काय दाखवायचं आहे, चांफर दाखवायचं आहे. तर चांफरसाठी आपण काय करतो, तर चांफरसाठी आपल्याला इथे
इथे काय करावं लागेल, इथे होल दाखवावे लागतील आणि चांफर दाखवताना इथे आपण ज्यावेळेस चांफर दाखवतोय तर त्यावेळेस आपल्याला इथे एक मी छोटा रेक्टँगल ड्रॉ करतोय. आता हा मधला होल आता आपण 150 बाय 150चा घेतलाय. परत इथे एक मध्ये मी काय करतोय, स्क्वेअर क्रिएट करतोय. राईट साईडला आता तो टोटली आपल्याला 150 बनवलाय, तर इकडे 50 घेतला, डाऊनवर्ड याला इकडे आणलं. ठीक आहे. परत लेफ्ट सेंटरपासनं राईट हँड साईडला 50 आणि परत डाऊनवर्ड आणलं. आता इथे आपल्याला चांफर दाखवायचं असेल, या कंडिशनमध्ये आपल्याला चांफर, आता ही लाईन आणि इथल्या ही एक लाईन, ही 2 लाईन आपल्याला काय करायचं, डिलीट करायच्या, ज्या एक्स्ट्रा जनरेट झालेल्या आहेत. आता इथे आपल्याला चांफर दाखवायचा आहे, तर त्यासाठी आता इथे आपण काय करणार आहे, चांफर कमांडचा यूज करणार आहे. सो गो टू द चांफर. आता इथे चांफर अँगल का डिस्टन्स द्यायचा आहे, दोन्हीपैकी जे पण द्यायचं असेल. आता इथे मी डिस्टन्स देतोय. आता डिस्टन्समध्ये व्हॅल्यू देणार आहे मी 10 10, दोन्ही साईडला 10 10. चांफर कुठे द्यायचा आहे, इथे आणि इथे. पण इथे काय होतं, समोरची लाईन काय झाली आहे, डिलीट झाली आहे का, ट्रिम झाली आहे, बरोबर. मग आता आपण याच्यामध्ये पाहिलं होतं नो ट्रिमवाला ऑप्शन फिल्लेटमध्ये, तसं चांफरमध्ये पण आपल्याला ऑप्शन असतो नो ट्रिमवाला, राईट. याला नो ट्रिम ठेवा, नो ट्रिम. तर याला ट्रिम नाही करायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथे डिस्टन्स देतो, डिस्टन्स मेथड दॅट इज द 10 अँड 10 दोन्ही साईडला दिलं. त्याच्यामुळे काय होईल, ही लाईन ट्रिम नाही होणार या लाईनमध्ये आणि याच्यामध्ये. आता इथे काय होतं आहे, टोटल याच्यामध्ये ॲड होतं आहे, राईट. तर टोटल नको आहे आपल्याला, तर फॉर दॅट गो टू द चांफर कमांड, ट्रिम, नो ट्रिमवाला ऑप्शन ऑलरेडी सिलेक्ट झालेला आहे. इथं डिस्टन्स द्यायचं आहे, डिस्टन्स आपल्याला द्यायचं आहे 10 10. अप्लाय कशात करायचं आहे, ही लाईन आणि ही लाईन. परत स्पेसबार यूज करा, ही लाईन आणि ही लाईन. आणि एक्स्ट्राची जी लाईन आहे दॅट इज द ही वाली, तर ही वाली आपण ट्रिम करतोय. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये काय करतो, आपण शो करतो व्ह्यूजमध्ये. म्हणजे जेव्हा आपण याचा साईड व्ह्यू किंवा फ्रंट व्ह्यू आपण ड्रॉ करू, तर तेव्हा तो असा दिसेल या शेपमध्ये. ओके. तर हे होतं आपलं फिल्लेट आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलेला पॉईंट आहे चांफर, आणि डिटेलमध्ये आपण ॲरेबद्दल डिस्कस केलं आहे. ओके, ठीक आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्यातले जे डिलीट ऑब्जेक्ट असतील, त्यानंतर ऑफसेट कमांड असतील आणि एक्सप्लोड कमांड असतील, आणि त्याचबरोबर अजून कुठल्या नवीन वेगवेगळ्या कमांड्सबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. ओके. तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.